नमस्ते. तर नमस्ते मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत आपल्या कोळी फॅमिलीच्या घरी आणि आपण बघू शकतो की आपली ही जी मोमेंट आहे ही यांच्या घरी आलेली आहे. पण अनुभव प्रत्येक व्यक्तीचा वेगळा वेगळा असतो आणि आमच्या काकूंचा पण खूप वेगळा असा अनुभव आहे. तर चला तो पहिला जाणून घेऊया. तर काकू मला सांगा की आज मोमेंट जी आहे ही मोमेंट तर आज घरी आलेलीच आहे, पण तुम्ही आपल्या मॉम हेल्थ केअर पासून कधीपासून जोडलेला आहात? तसं मी 2025 पासून जोडलेली आहे. 25-26 पासून मी जोडायलीच आहे. कारण की माझं चिकनगुनियामुळे मला त्रासच होत होता. काही दिवसांनी मी आली तर माझ्या मुंग्या पण थांबल्या. नंतर मी म्हटलं की मला मॉम मॅट घ्यायचंच आहे म्हणून. आणि माझ्या मिस्टरांना बरं नाही, त्यांचं बी ऑपरेशन झालेलं, तर मुलीला पण त्रास होत होता. त्याच्यामुळे मी म्हटलं की शेवटी मला मॉम मॅट घ्यायचाच आहे. बरोबर. मग काकू मला सांगा की तुम्ही मॉम मॅट घेण्याचा विचार केला, पण आधीच मध्ये काही अडचणी आल्या त्यामुळे? हा, पैशामुळे मला लय अडचणी आल्या. कारण की घर घेतलं, त्याचा हप्ता, पोरांचं शिक्षण, त्याच्यामुळे मी थांबवलं. नंतर माझ्या मुलीला लय त्रास व्हायला लागला. मग मी म्हणजे विचारच करून घेतला की मला मॉम मॅट घ्यायचंच आहे, काही पण असो. बरोबर आहे. कारण की मित्रांनो, काकूंचा असा अनुभव आहे की काकूने मॅट घेतली, त्यांना पाहिजे पण होती, पण काही गोष्टी असल्यामुळे, काही हप्ते चालू असल्यामुळे थोडंसं कठीण गेलं. पण काकूने तरी पण त्या सर्व गोष्टी न सॉल्व्ह करून काही वेळानंतर वापस ही मॉम मॅट घेण्याचा विचार केला आणि आज त्यांचं जे स्वप्न आहे हे पूर्ण झालं. तर काकू मला सांगा, जसं तुम्ही म्हणता की त्रासांमध्ये बदल दिसतोय, पण आज आपल्या काकांना काय त्रास आहे? त्यांचं म्हणजे ऑपरेशन झालेलं आहे आणि ह्या रक्तवाहिन्या फुगून जातात. कधी हात सुजतो, कधी पाय सुजत असतो. त्याच्यामुळे मी म्हटलं की यांना मॉम मॅट घेतल्याशिवाय पर्याय नाही. नक्कीच. कारण की आज काकू थेरपीला येऊ शकत होते, पण काही कारणांमुळे काकांना थेरपीला यायला जमत नव्हतं. तर काकूनी हा सगळ्यात महत्वाचा विषय हा आहे की काकूनी पूर्ण फॅमिलीचा विचार करूनच आपली मॉम मॅट घरी घेतलेली आहे. तर काकू मला सांगा की ही पैशाचे नियोजन मग तुम्ही कसं केलं? माझी ना भिशी लागली, त्या भिशीच्या पैशाने मी हे पूर्ण करू शकले स्वप्न. नक्कीच. कारण की हे जे प्रयत्न आहेत छोटे छोटे, या प्रयत्नांमधूनच कुठेतरी काकूंना आपलं यश भेटलंय. कधी मी 2000 लावले, कधी 5000, कधी 30,000, असं करून माझं मॉम मॅट आज घरी आलंय. म्हणजे भिशीमुळे माझं स्वप्न पूर्ण झालं आणि जे स्वप्न बघितलं होतं ते नक्कीच खरं मॉम मॅट मुळे माझं पूर्ण झाले. आणि नक्कीच. आणि आपली ही मॉम मॅट पण त्यांच्या घरामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या कामी येणार आहे. फक्त एकच आहे काकू की आपल्याला दिवसातून त्याचा जास्तीत जास्त वापर करावा लागेल. आणि जसं तुम्ही आज अनुभव तुमचा सांगताय, तर हाच अनुभव लोकांना काय सांगू शकता तुम्ही? लोकांना काय सांगता? लोकांना सांगणार मी की तुम्ही काय पण करा, पण मॉम मॅट घ्या, याच्याने लय फायदा आहे. कारण की आपण निदान तेवढं हॉस्पिटल मध्ये घालण्यापेक्षा स्वतःची वस्तू कधी पण चालू करू शकतो आणि कधी पण थेरपी घेऊ शकतो. नक्कीच नक्कीच. अभिनंदन काकू, अभिनंदन काका. आज तुमच्या घरात ही मोमेंट आलेली आहे, बट भविष्यामध्ये आज अशीच मोमेंट प्रत्येक व्यक्तीच्या घरी असो हीच आपल्या काकू विनंती करतात. कारण की प्रत्येकाचा वेगळा वेगळा अनुभव आहे, पण अनुभवामधून तुम्हाला फक्त चांगलेच गुण या मोमेंट मधून बघायला मिळणार आहे. मला एक सांगायचं भाऊ, मी मॉम स्टोन पण घेतले. मला एवढा त्रास होता, अक्षरशः मी खाली झोपू शकत नव्हती. पण माझं जिथं जिथं दुखलं ना, मी स्टोन लावला, तर म्हणजे टोनमुळे बी मला लय फायदा झाला. बरोबर. म्हणजे एवढं दुखलं माझं तेवढं पण थांबलं त्याच्यामुळं. आणि मग मी म्हटलं की मला मॅट घ्यायची, भले ते कितीचं पण असो. बरोबर आहे. कारण की आज आपण ही जी मॅट बनवली आहे, तर ह्याच्यामध्ये आपण इथं मॉम स्टोन पण लावण्यात आलेले आहे. तुम्ही बघत असताल तर, कारण की मणक्याचे जे ठेवण आहे त्या ठेवण्यानुसार आपण 5 मॉम स्टोन या मॅट मध्ये पण लावलेले. मग ही गोष्ट चांगली आहे की आपल्या मॉम स्टोनने खूप चांगले बदल पण आहेत, पण कंपनीने आपल्या मॉम मॅट मध्ये पण काही जागी मॉम स्टोन लावलेले आहेत. तर थँक्यू सो मच. तुम्ही अशाच थेरपी घ्या. थँक्यू भाऊ, घरी आल्याबद्दल, मॉम मॅट बद्दल मी लय आभारी. थँक्यू सो मच.